मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात आपण जिम, डाएट आणि महागड्या सप्लिमेंट्सच्या मागे धावतो. पण तुम्हाला माहित आहे का, मानवी शरीरासाठी सर्वात नैसर्गिक आणि स्वस्त औषध तुमच्या पायाखालीच आहे, ते म्हणजे चालणे. पण किती पावले चालल्याने नक्की काय फायदा होतो? विज्ञानाचा यावर काय दावा आहे? आज आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO आणि जगभरातील मोठ्या रिसर्चच्या आधारे चालण्यामागचं खरं विज्ञान समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण WHO आणि जागतिक रिसर्चचा संदर्भ या ठिकाणी आपण पाहणार आहोत की चालण्याबद्दल काय आहे. सर्वात आधी बोलूया जागतिक आरोग्य संघटनेबद्दल. त्यांच्या मते शारीरिक निष्क्रियता हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख 10 कारणापैकी एक कारण आहे मित्रांनो. म्हणजे जगभरात जे महत्वाची 10 कारणं असतील मृत्यू होण्यामागची, त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण आहे. WHO स्पष्टपणे सांगते की प्रत्येक प्रौढ व्यक्तीने आठवड्यातील किमान 150 ते 300 मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम केलाच पाहिजे. तर तुम्ही दिवसाला फक्त 22 ते 25 मिनिटं वेगाने चाललात तर तुम्ही हे टार्गेट सहज पूर्ण करू शकता. यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगांचा, कॅन्सरचा सुद्धा धोका मित्रांनो 30 ते 40% कमी होतो. चालण्याचा सर्वात जुना आणि महत्वाचा रिसर्च 1953 मध्ये लंडनमध्ये झाला होता, ज्याला बस कंडक्टर स्टडी म्हणतात. यात असं दिसलं की जे ड्रायव्हर दिवसभर बसून असायचे त्यांना तिकीट काढण्यासाठी बसमध्ये सतत चालणाऱ्या कंडक्टरच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुप्पट होती मित्रांनो. हा रिसर्च आजही वैद्यकीय क्षेत्रात चालण्याचं महत्त्व सांगण्यासाठी सर्वात मोठा पुरावा मानला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आपण किती पावलं चालले पाहिजे? आपण नेहमी म्हणतो 10,000 पावलांचा आकडा आपल्या लक्षात येतो. सगळे सांगतात की 10,000 पावलं चाललं पाहिजे, पण हा आकडा वैज्ञानिक नाही. 1960च्या दशकात जपानमध्ये एका मार्केटिंग कॅम्पेन मधून हा आकडा आला होता. जामा इंटरनल मेडिसिन यामध्ये जे प्रसिद्ध झालेल्या ताज्या जे संशोधन आहे त्यानुसार जर तुम्ही दिवसाला 4,400 पावले जरी चाललात तरी तुमच्या अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. आणि जर 7,000 ते 8,000 पावले हा असा आकडा आहे जिथे तुम्हाला आरोग्याचे सर्वाधिक फायदे मिळतात. म्हणजे तुम्ही 8,000 पावलं जर दिवसाचे चालले तर सर्वाधिक फायदा तुम्हाला होणार त्यात. आता 8,000 पावलाच्या वरी तुम्ही म्हणाल 10,000 पावलं, 12,000, 15,000 पावलं चाललं तर काय होईल? काही फायदे तिथं स्थिर राहतील. 8,000 पावलानंतर 10,000 पावलं चालले, 15,000 चालले तरी पुढचा जो म्हणजे फायद्याचा रेशो आहे तो स्थिर राहील. त्यामुळे 8,000 पावलं चालणं हे गोल्डन स्टँडर्ड मानलं जातं मित्रांनो. पुढं तुमचं वजन कमी होईल जास्त चालले तर, पण जे फायदे आहेत ते स्थिर राहतील. आता शरीरातील अंतर्गत बदल काय होतात मित्रांनो चालण्यामुळं? जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हा पहिल्या 5 मिनिटात तुमचं शरीर सिनोव्हियल फ्लुइड तयार करते, जे की तुमच्या सांध्यांसाठी वंगण म्हणून काम करतं मित्रांनो. आता 10 मिनिटानंतर तुमचा हार्टचा रेट वाढतो, हार्ट रेट वाढतात आणि मेंदूला फ्रेश ऑक्सिजन पुरवठा होतो. त्याच्यानंतर 20 ते 30 मिनिटं जर तुम्ही कंटिन्यू चालले तर आपल्या शरीरातली चरबी, फॅट जळायला सुरुवात होते. याच वेळी शरीरामध्ये इंडॉर्फिन्स नावाचे एक आनंदी संप्रेरक तयार होतो, ज्यामुळे तुमचा ताण असेल, नैराश्य असेल क्षणामध्ये कमी होऊन जातं. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार बसून राहण्यापेक्षा चालताना माणसाची विचार करण्याची क्षमता किंवा सृजनशीलता, आपण म्हणतो कल्पकता, ही 60% वाढते मित्रांनो. म्हणूनच स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग यासारखे दिग्गज त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग सुद्धा चालत असतानाच घेतात मित्रांनो.
चालणे हे केवळ तरुणांसाठीच नाही मित्रांनो. हार्वर्ड नर्सेस हेल्थ स्टडीमध्ये असं दिसून आलेलं आहे की ज्या महिला नियमित चालतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका 50% कमी झाला आहे. 50 वर्षांच्या वरील लोकांसाठी चालणे हे अल्झायमर असेल आणि स्मृतिभ्रंश म्हणजे त्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते, हे रोखण्याचं काम हे चालण्यामुळं प्रभावी झालेलं आहे मित्रांनो. दुसरीकडे 18 ते 30 वयोगटातील तरुणांसाठी हे मेटाबॉलिझम असेल आपलं सुधारण्याचं काम करतं आणि वजन नियंत्रण ठेवण्यासाठी व हाडांची घनता वाढवण्यास हे चालणं मदत करतं मित्रांनो. जर तुम्हाला व्यायामासाठी वेळ मिळत नसेल तर काही साध्या गोष्टी करा. लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करू शकतो आपण. फोनवर बोलताना एका ठिकाणी जागेवर बसून बोलण्यापेक्षा चालत चालत बोलायचं. रात्रीच्या जेवणानंतर किमान 15 मिनिटे शतपावली करायला पाहिजे. जेवणानंतर चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जी आहे ब्लड शुगर अचानक वाढत नाही, ज्यामुळे मधुमेहाचा धोका मित्रांनो टळतो आपला. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची प्रगती ही तुम्ही किती वेगाने धावता यावर नाही तर तुम्ही किती सातत्याने चालता यावर आहे मित्रांनो. तुमच्या आरोग्याची गुंतवणूक ही तुमच्या पावलांमध्ये आहे. त्यामुळे आजच एक नवीन बूट घ्या आणि आपल्या आरोग्यासाठी पहिले पाऊल उचला. तुम्ही आज किती पावले चाललात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच विज्ञानावर आधारित माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चालत राहा, फिट राहा. धन्यवाद.